आज सकाळी सकाळी ना फीडवर आलू पोंग्यांची रेसिपी बघितली. म्हटलं आजच ट्राय करून पाहू कशी लागते तर. पण त्याआधी मस्त कडक चहा पिऊन घेते. नाश्त्यामध्ये बनवला तर मस्तपैकी उपमा आणि आज केली होती शेवगाच्या शेंगांची भाजी सोबत भाकरी. मुलं भाकरी खात नाही म्हणून त्यांच्यासाठी पोळ्या नाही तर फुलके. चला परत वळूया आपल्या आलू पोंग्यांकडे. भिजवलेल्या सुक्या मिरच्या, लसूण आणि मीठ टाकून मिक्सरमध्ये मस्त बारीक करून घेतले. बटाट्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले. कढईत तेल टाकलं, त्यात जिरा आणि हिंग पण टाकला होता, पण तो काही रेकॉर्ड झाला नाही, त्याबद्दल I am sorry. मग त्यात टाकला बारीक केलेला मसाला. मस्त त्यात बटाटे टाकले. हळद विसरली होती म्हणून आता ती टाकून घेतली. तयार झाले मस्तपैकी आलू पोंगे. मी खाल्ले तर मला तर ओके ओकेच वाटले, पण स्वरा म्हणे चांगलंय. मग काय आपलं नेहमीच काम किचन साफ करायचं, ते काय सुटलंय का आपल्याला. आता आंब्याच्या सीझन मध्ये पोईचा जीव घेईपर्यंत जर नाही खाल्ला तर काय उपयोग. मग संध्याकाळी लेकरं म्हणे आज मँगो लस्सीच बनव. म्हटलं बरं. म्हटलं एवढ्या गरमीची चहा ऐवजी लस्सीच पिऊ म्हणून ती बनवून घेतली. आता ही लस्सी मात्र मला आवडली बरं का.